ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत। त्यांना परभणी जिल्ह्यामधील नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलेला आहे। 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आणि त्यामुळे आयोगाने सुद्धा त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून आता त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागितलेलं आहे। तर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत। त्यांना परभणी जिल्ह्यामधील नवा मोंढा या पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्यात आली असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती या संदर्भातलं हे निरीक्षण नोंदवत ठपका ठेवलेला आहे। 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातनंच ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आयोगाने सुद्धा त्याची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित सर्व पोलिसांना आता या सगळ्या संदर्भात नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आलंय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगात मृत्यू झालेला होता। तिथपासून हे प्रकरण तापलेलं आहे। पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये माझ्या मुलाचा मृत्यू झाला असं वारंवार त्याचे कुटुंबीय सांगतायत। त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालामधनं समोर आलंय। असं असून सुद्धा सरकारनं एकाही पोलिसावर अद्याप कारवाई केलेली नाही। आम्हाला दोषींवर कारवाई हवी आहे अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचा हा गंभीर निष्कर्ष आता समोर आलाय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत या सगळ्या संदर्भातलं काय निरीक्षण नोंदवलं गेलं, अधिकची काय माहिती? ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं आज प्रकाशित केलेली आहे आणि त्यांच्याकडे जे काही त्यांना इनपुट्स मिळाले त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की आपला जो मानवी हक्क आयोग आहे त्यांनी पण आता गृह सचिवांना आणि संबंधित यंत्रणेला अशा नोटिसा बजावलेल्या आहेत। परंतु हे होणारच होतं, कारण विधिमंडळामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी याचं निवेदन केलं आणि तेव्हा ते असं म्हणाले की याच्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला नाहीये। त्याच वेळेला प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भातला सूर्यवंशींचा जो पीएम रिपोर्ट होता तो ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे दिसतच होतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झालेली आहे। आणि सोमनाथ जो की केवळ 35-36 वर्षाचा तरुण आहे तर त्याला रॉडनी आणि तत्सम गोष्टींनी मारहाण करत पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण केली की त्याचा कोठडीमध्येच मृत्यू झाला। तर त्याच्यानंतर मग त्याच्या कुटुंबियांनी ही भूमिका घेतली की याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी मग रिटायर्ड जजेसच्या माध्यमातून करण्यात आली। ते अजूनही 1 महिनाभर ती चौकशी पुढे चालणारच आहे। मधल्या काळामध्ये ह्या संदर्भामध्ये ज्या काही नवीन गोष्टी आता सामोरे येत आहेत ते दिसत आहे की जी गोष्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सांगितली गेली, पटलावरती ठेवली गेली, ती खरी नव्हती। पोलिसांच्याच मारहाणीमध्ये हा मृत्यू झालेला आहे सोमनाथचा। आता तो मृत्यू आणि त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी सांगून पोलिसांकडनं एक प्रकारे स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला होता की 2 दिवस आधीच अशा संदर्भातला तणाव परभणीमध्ये निर्माण होऊ शकतो हे आम्हाला माहिती होतं आणि तो नोटिसा दिल्यानंतर सुद्धा हे आंदोलन झालं। आणि मग सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघितले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं की काही लोकांनी प्रोव्होक केलेलं आहे। पण ह्या 2 स्वतंत्र गोष्टी होत्या की जी दगडफेकीची घटना घडली ती नेमकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवहेलना करणारा व्यक्ती आणि त्यानंतरचे पडसाद, या 2 स्वतंत्र गोष्टीला सोमनाथ सूर्यवंशीच्या मारहाणीशी जोडून पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे की स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी पण याबद्दल सांगताना पोलिसांचा बचाव केला आणि तेव्हापासून म्हटलं जात होतं की हे खरं नाहीये की मुळामध्ये हा जो 451 पानाचा अहवाल आहे त्याच्यामध्ये दिसत आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू आहे तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला। आता ते अधिकृतपणे राज्य सरकारला मान्य करावं लागेल। दुसरी महत्वाची गोष्ट, काल मी श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी याच विषयावरती चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तिथं असलेलं जे रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊसलाच आता न्यायिक चौकशीचं कार्यालय म्हणून त्याचं रूपांतर केलं जाणार आहे। कदाचित पुढची महिनाभर ही चौकशी होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये नेमके कोण दोषी आहेत, कोण पोलीस अधिकारी होते याचे नाव जाहीर होतील। आणखीन एक महत्वाची गोष्ट, कस्टोडियल डेथ आपण ज्याला म्हणतो त्या कस्टोडियल डेथ संदर्भामध्ये आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादा न्यायालयीन कोठडीमध्ये पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतो तर त्याचं पुढे काय करायचं याबद्दलची सुस्पष्टता नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि मंडळीचं असं मत आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूनंतर किमान या संदर्भामधली काही मार्गदर्शक तत्व पण येतील। पण आजच्या दिवसात ती सगळ्यात मोठी बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू आहे, जो दुर्दैवी मृत्यू आहे, तो पोलिसांच्याच मारहाणीमध्ये झाला आहे
हे आता न्याय दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झालंय. निश्चितच, आणि हा महत्वाचा अहवाल असा म्हणावा लागेल. सध्या अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सरकार सुद्धा आपली काही भूमिका आता स्पष्ट करतं का आणि पोलिसांवर आता तात्काळ काही कारवाई होते का हे पाहायचंय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.